पहा STI मुख्य परीक्षा आहे 2018 मधील संपादन चाचणीतील विद्यार्थ्यांच्या गटाची सरासरी 62 आहे. उच्चांकी गुण प्राप्त करणाऱ्या 20% विद्यार्थ्यांची सरासरी 89 असून नीचांकी गुण प्राप्त करणाऱ्या 25% विद्यार्थ्यांची सरासरी 36 आहे. उरलेल्या मधल्या टक्केवारीच्या विद्यार्थ्यांच्या गुण सरासरीचा पर्याय निवडा. येथे सर्वच्या सर्व विद्यार्थी हे टक्केवारी दिले आहेत. मग आपण काय करायचं, एकूण विद्यार्थी 100 होते असं म्हणायचं. कारण पहा 20% आहेत, 25% आहे, सर्व टक्केमध्ये दिलंय, शेवट टक्केवारी दिलेली आपल्या विद्यार्थ्यांच्या टक्केवारीचं मध्य टक्केवारी असलेले मग 100 पैकी. मग आपण असं म्हणायचं एकूण विद्यार्थी 100 मानू. पहा या गणितामध्ये आपल्याला फक्त त्यांनी टक्केवारीचे विद्यार्थी विचारले आहेत, म्हणजे 100 पैकी किती विद्यार्थी आहेत त्यांच्या गुणांचे विचारलेले. त्यामुळे आपल्याला विद्यार्थी किती आहे ते विचारलं नाही. तर 100 विद्यार्थी मानले की नाही. मग 20% विद्यार्थी सरासरी 89 आहे. म्हणून म्हणायचं 20 विद्यार्थ्यांचे एकूण गुण बरोबर पहिले 20 विद्यार्थी. पहा उच्चांकी गुण प्राप्त करणाऱ्या 20% सरासरी गुण 89 आहे, म्हणजे 20 गुणिले 89. विद्यार्थी 20 आणि प्रत्येकाचे गुण आहेत 89. यांचा करायचा गुणाकार. 92 18 चले 17 1780 आले एकूण गुण. हे गुण कोणाचे आले तर 20% विद्यार्थ्यांचे. राहिले नीचांकी 36 25% विद्यार्थ्यांचे, म्हणजे 25 विद्यार्थ्यांचे 25 विद्यार्थ्यांचे एकूण गुण. हे कोणते 25 विद्यार्थी आहेत, हे 25% विद्यार्थी आहेत ना, त्यांचे सरासरी गुण 36 आहेत. मग त्यांचे होणार 25 गुणिले 36. पहा पहिले 20 विद्यार्थी आहेत त्यांचे गुण आले 1780. नंतर 25% विद्यार्थी आहेत, 25% विद्यार्थी आहेत त्यांचे गुण आले 36. त्यांचा करायचा गुणाकार. 25 150 8 15 75 15 90. एकूण गुण किती आले 900 आले. आता बघा बरे, हे 20 आहेत 25 आहेत, 100 विद्यार्थी आहे का नाही. मग त्या 100 विद्यार्थी किती 62 आहेत, म्हणजे एकूण 100 विद्यार्थ्यांचे आपण आज लिहिलं पाहतं, आज लिहू काय नाही होत. एकूण 100 विद्यार्थ्यांचे एकूण गुण सगळ्यांचे मिळून किती होणार 100 गुणिले सरासरी 62 आहे, म्हणजे 6200 आले सगळे मिळून. जेवढे एकूण विद्यार्थी आहे 100 विद्यार्थी त्यांचे सर्वांचे एकूण गुण किती आले 6200 आले. आता आपल्याला राहिले कोणते गुण होता, जे मधले विद्यार्थी राहिले 20 गेले 25 गेले, उच्चांकवाले गेले नीचांकवाले गेले. मधले विद्यार्थी किती असतील बघा बरे, 20 आणि 25 45. 100 मधून 50 गेले, 55 विद्यार्थी मध्ये राहिले आणि त्यांचे गुण किती असतील बघा. आता मग मधल्या विद्यार्थ्यांचे गुण, मधल्या 55 विद्यार्थ्यांचे गुण, 55 विद्यार्थ्यांचे गुण. पहा मध्ये किती राहिले 55 विद्यार्थी राहिले. कोणते 55 पहा, एकूण विद्यार्थी 100 आहेत, त्या 100 मधले किती विद्यार्थी गेले, पहिले 20 गेले 25 गेले, त्यामुळे राहिले 55 विद्यार्थी आणि त्यांचे गुण किती राहिले. तर मग या एकूण गुणातून 6200 मधून 1780 वजा करायचे, 900 पण वजा करायचे, 1780 पण वजा करायचे आणि 900 पण वजा करायचे. उत्तर काय बघा बरं, मग 6200 त्यातून 1780 वजा करायचे. 0 10 8 गेले 2 12 पहा
4420 विद्यार्थी शिल्लक राहिले. किती राहिले? 4 बघा 0 10 तो 2 8 12 तो 4 1 4420 झाले. 4420 मधून परत 900 विद्यार्थी वजा करायचे. 0 2 चौदा 5 3 आले. 3520 विद्यार्थी शेवटचे राहिले. पहा एकूण विद्यार्थी किती होते? 6200. त्यातून हे 1780 विद्यार्थी वजा करायचे. 6200 तून 1780 विद्यार्थी गेले. राहिले विद्यार्थी 4420 आणि त्यातून परत 900 विद्यार्थी वजा केले. 3520 विद्यार्थी राहिले. आता यांच्याकडे सरासरी काढायची. मग याला कितने भागलं पाहिजे? आता 55 भागलं पाहिजे. कितने? 55. पहा आता मग. म्हणून 55 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण बरोबर किती आले मग? 3520 भागिले 55. पहा भाकर पाहता नीट. 55 शेवट 0 आणि 5 आहे की नाही? 2ला 5 ने भाग जाईल. 5 एके 5 5 एके 5 5 7 35. इथे पाहता नीट. 5 7 35. लगेच 5 चोक 20 करायचं नाही. 5 ने भागले की नाही? 5 7 35 झाले. 2 संख्या आहे, हिला 5 ने भाजत नाही. मग 5 0 0 करायचं. मग 5 चोक 20 करायचं. असं करायचंय. पहा नीट. 5 एके 5 5 एके 5 5 7 35. लगेच 5 चोक 20 करायचं नाही. मग 2 आहे, पूर्ण भागायला आहे. 5 ने भाग बसत नाही. भाग 0चा 5 चोक 20. आता डायरेक्ट 11 माग लावायचं. 11 एके 11 11 66 4 उरले. 11 चोक 44. उत्तर आले 64. म्हणजे 64 विद्यार्थी एकूण त्यांची सरासरी काय आहे? त्या उरलेल्या मधल्या टक्केवारीच्या विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी आहे 64 सरासरी. पहा कशी. संपादन केल्या चाचणी गटातील उच्चांकी गटातील सरासरी 62 आहे. उच्चांकी गुण प्राप्त करणाऱ्या 20% विद्यार्थी सरासरी 89 आहे. म्हणजे 20% म्हणजे 20 विद्यार्थी गुणिले 89 करायचं. नंतर 25 विद्यार्थी गुणिले 36 करायचं. असं आपण एकाचे गुण काढले. मग राहिले विद्यार्थी किती? 55. त्या 55 कोणाला बघायचं? जे गुण आपले माहीत झालेत ते गुण काय करायचे? वजा करायचे. म्हणजे 20% विद्यार्थ्यांचे गुण माहित आहेत. नंतर 25% विद्यार्थ्यांचे पण ते गुण आपल्याला माहित आहेत. म्हणजे राहिलेले विद्यार्थी आहेत ना ते 55 आहेत. राहिलेले गुण किती राहिले होते? 3520 राहिले होते. त्याला भागायचं. मग उत्तर काय आलं? मग 64 हे पर्यायाला आहे. बी पर्याय.